हॅलो नमस्कार मंडळी. 18,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत आणि असाच तुमचा विश्वास माझ्यावर राहू द्या. भरपूर जणांचं वेट लॉस झालेलं आहे. भरपूर जणांचं वजन 8-8, 10-10 किलो वजन कमी झालेलं आहे. खूप जणांचा PCODचा त्रास कमी झालेला आहे. थायरॉइडचा एका ताईंचा रिपोर्ट नॉर्मल आला होता. याच्यामध्ये कोणतंही मोठं सायन्स किंवा मोठं लॉजिक लावलेलं नाही. आपण घरगुती टिप्स सांगूनच मी माझा स्वतःचा 16 किलो वेट लॉस केला आणि तुमचाही वेट लॉस झाला. अगदी एकदम हाय क्वालिटी, एकदम भारीतलं, लय जास्त पैसे, लय आमचा 7-8 शब्द बरं का, जास्त पैसे घालून काहीतरी कुणाचा तरी डाएट प्लॅन घेऊन थोडंसं महागड्या गोष्टी खाऊन मी वजन कमी केलेलं नाही. मी वजन कमी केलंय घरातल्याच गोष्टी, फ्लॉवर, बटाटा, शेंगदाणा, खोबरं, आपल्या सगळ्या घरातल्या भाज्या, छोले, वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे, चणे, भेळी ह्याच गोष्टी खाऊन मी माझं वजन कमी केलेलं आहे. आता आज मी तुम्हाला हर्बल टी दाखवणार आहे, जो आपल्याला मदत करेल. कशामध्ये मदत करेल? जो आपल्याला मदत करणार आहे वेट लॉस करण्यामध्ये. आता वेट लॉस कधीही कोणता हर्बल टी, डिटॉक्स वॉटर किंवा अशी कोणती गोष्ट करून होत नाही. वेट लॉस करण्यासाठी नेहमी नेहमी बाकीच्या गोष्टी पण सपोर्ट कराव्या लागतात. जसं की मी सकाळी उठून चहा बिस्किट खाते, मी दिवसभर साखर खाते आणि त्याच्यावर मी हर्बल टी पिलाय, त्याच्यावर मी वेट लॉस पावडर पिली, मग त्याचा काही उपयोग होत नाही. बरोबर आहे? वेट लॉस करायचं आहे ना, बाकीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला फॉलो करायला लागतात. हर्बल टी बनवण्याच्या अगोदर मी तुम्हाला 4 गोष्टी सांगते, ज्या तुम्ही नेहमी जर फॉलो केल्या ना, तर तुमचं वेट मेंटेन सुद्धा राहील आणि ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्याचा वेट लॉस सुद्धा होत राहील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्ट्रेस घेत असाल, तुम्हाला जर वजन वाढलेल्याचं टेन्शन येत असेल, घरातलं कोणतं टेन्शन असेल, तर टेन्शन पहिलं कमी करा. टेन्शनमुळे मोकळं व्हा. कुणापाशी, जवळच्या माणसांपाशी पण अजिबात सुद्धा त्रास करून घेऊ नका. त्यामुळे तुमचं कार्टिसोल हार्मोन वाढतं, वजन वाढायला लागतं, चरबी आपली जळत नाही, चरबी अजून वाढायला लागते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा. असं नाही म्हणत की मी तुम्ही 1 तास 2 तास रोज व्यायाम केलाच पाहिजे किंवा योगा केलाच पाहिजे, नाही. मी स्वतः माझं चालून वेट लॉस केलेलं आहे. ज्याला जमतंय त्याने योगा करा, ज्याला जमतंय त्याने एक्सरसाइज करा, पण ज्याला काही जमत नाही त्यानं ॲटलिस्ट 45 मिनिट तरी वॉक करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्लेटमध्ये, प्रत्येक प्लेटमध्ये तुमच्या प्रोटीन असलं पाहिजे. प्रोटीन म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की प्रोटीन म्हणजे फक्त अंडीज, प्रोटीन म्हणजे फक्त चिकन, मटन, प्रोटीन म्हणजे फक्त पनीर, प्रोटीन म्हणजे फक्त टोफू. घरातली सगळी कडधान्य, ज्वारीची भाकरी, चपाती, गहू, बेसन पीठ, सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारची कडधान्य, सगळ्यामध्ये प्रोटीन असतं. काही ना काही प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे ही गोष्टी जरी तुमच्या आहारात असतील आणि तुम्ही तुम्ही जे आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये 1 ते 21 दिवसाचं चॅलेंज घेतलं, त्यातला 17वा दिवस झालेला आहे. 70 पासून सुरुवात केली होती. कुठं आलंय? 67 पर्यंत आलेलं आहे. ऑन कॅमेरा म्हणजे तिथं जिथं मी दाखवते तिथं ॲक्च्युअलमध्ये मी अजून वेट लॉस केलेला आहे, पण मी प्री रेकॉर्ड करून ठेवते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला वाटते तिथं 67.70 पर्यंत, पण 70 ते 67.70 म्हणजे जवळजवळ 3 किलो वेट लॉस झालेला आहे माझा. सुरुवातीला प्रत्येकाचा तेवढाच वेट लॉस होईल असं नाही. ज्यानं नव्यानं सुरुवात केली आहे ना वेट लॉस करायला, त्याचा सुरुवातीला जास्त वेट लॉस होतं. तर मी 84 पासून सुरुवात केलेली. माझा वेट लॉस खूप झालेला आहे आणि मी वेट लॉस अजूनही करत आहे, फक्त तुमच्यासाठी. नाहीतर मला असं वाटतं की मला बाकीचे जे बघतात ना ते म्हणतात परफेक्ट झाले, पण मी वेट लॉस करते म्हणजे दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत असते. ते रुटीन मी मला स्वतःला असं लावलंय जे मी आयुष्यभर फॉलो करू शकते. म्हणजे असं नाही की दुसऱ्या ठिकाणी गेले रुटीन बदललं की माझ्या शरीरावर नाही. सणासुदीला मी खाते, पाहुण्याच्या घरी खाते, शेजारच्यांना बोलवल्यावर खाते, शेजारच्यांना दिल्यावर खाते, कुणाच्या घरी गेल्यावर कुणी खायला दिलं, सगळं खाते. सगळं खाऊनच मी वेट लॉस केलेलं आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट जे मी सांगितलं, वॉकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट 45 मिनिट तरी तुम्ही वॉक करा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रोटीनमध्ये प्रत्येक प्लेटला तुमच्या प्रोटीन असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे हा हर्बल टी पिण्यासाठी खूप जणांना समजत नाही. कधी प्यायचा हर्बल टी? उपाशी पोटी पिला तरी चालतो. ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यानं जेवण झाल्यानंतर पिला तरी चालतो. ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्यानं ते पिण्याऐवजी डिटॉक्स वॉटर पिलं तरी चालतं. डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, पण आज हर्बल टी कसं बनवायचं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. बघा कसं बनवायचं.
स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे, ॲल्युमिनियमचं पातेलं अजिबात घ्यायचं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला ॲक्च्युली 2 ग्लास पाणी घ्यायचे, पण आता मी इथं 1 ग्लास पाणी घेते आहे. आता ज्या प्रेग्नंट आहेत की लेडीज किंवा ज्यांना बाळ झालेलं आहे, ज्या फीडिंग मदर आहेत किंवा एखादी स्पेशल कंडिशन उष्णतेची वगैरे, पित्ताचा वगैरे असा ज्यांना काही त्रास आहे ना, त्यांनी डॉक्टरांना विचारूनच हे पाणी घ्या. ॲक्च्युली प्रेग्नेंट लेडी आणि फीडिंग मदर्सने हे लगेच घेऊच नका. कारण आपल्याला दूध पाजत असताना ऑलरेडी भूक लागते आणि बाळाच्या वेळेला बाळाकडेच लक्ष द्यायचंय, वजन कमी करण्याकडे लक्ष द्यायचं नाही. माझी मुलगी 3 वर्षाची झाल्यानंतर मी वजन कमी करायला सुरुवात केली, तरीही मी वजन कमी करू शकले. किंवा तुम्हाला असं वाटत असेल माझं 1 सीझर 2 सीझर झालंय मग माझं वजन कमीच होणार नाही, माझं 40 वय होऊन गेलंय, 30 होऊन गेले, असं काही नाही. मी पण 30+ आहे आणि मी माझं वजन कमी करून दाखवलेलं आहे. शिवाय 9 तासाची ड्युटी करत घरातली कामं सगळी मीच करते, तरीही मी वजन कमी करून दाखवलेलं आहे. आणि घरातले पदार्थ खाऊनच वजन कमी केलेलं आहे, बरोबर आहे. तर आता या पाण्यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा ओवा, ओवा थोडासा माझ्याकडून जास्त झाला, एवढा नाही टाकायचा. अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा कच्ची बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं टाकायचंय. आता या तिन्हीमध्ये सेम प्रॉपर्टीज असतात, म्हणजे जसं की आपल्याला पचनासाठी, मेटाबॉलिक रेट आपला वाढवण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे आपण खाल्लंय ते जिरण्यासाठी जिरं. कच्ची बडीशेप थंड असते, एवढी गरम नसते, पण ओवा आणि जिरे गरम असतात. आणि शरीरावर जी सूज येते, इन्फ्लमेशन असतं आपलं, कधी-कधी आपलं वजन कमी असतं, पण आपलं शरीर मोठवाड दिसत असतं फुगलेलं. त्याच्यासाठी ते फायदेशीर आहे. आता इथं मी ना गोकर्णाची फुलं टाकलीत, ज्याला की बटरफ्लाय पीटी असं इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा अपराजिता असं म्हणतात. तर आपल्याला आता 1 ग्लास पाणी ओतायचं आहे. झाकण का ठेवलंय मी, वेपरद्वारे आपले न्यूट्रिएंट्स उडून जाऊ नये त्याच्यासाठी मी झाकण ठेवून त्याला गरम करतीये. याच्यामध्ये 1 ग्लास आपल्याला पाणी ओतायचंय. पिण्यासाठी पण आपल्याला हे 1 टाईम किंवा 2 टाईम चालतं. मी कसंही पिते, 2-3 टाईम पण पिते, कधी एका टायमिंगमध्ये पण पिऊन टाकते. चव नाही आवडली ना, तर 2-3 टाईममध्ये पिते आणि चव ठीक असेल तर एका टायमिंगमध्ये पिते, कारण एकदम हे पिऊ वाटत नाही. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवतीये. ही गोकर्णाची फुलं आहेत ना, तुमच्याकडे जर झाड असेल तर बेस्टच आहे. शेजारून-पाजारून तुम्ही झाड आणून ह्याचं लावू शकता. त्याच्या शेंगा असतात बघा, म्हणजे मला पण लावायचंय ते मी शोधतीये. आता हे पाणी आहे ना, हे पाणी किंवा आपण हर्बल टी म्हणू शकतो किंवा ब्लू टी म्हणतात, काही जण पर्पल टी म्हणतात. ही जी गोकर्णाची फुलं आहेत ना, याचा आपल्याला काय फायदा होतो सांगू का? आपल्याला स्ट्रेस येतो किंवा आपलं कधी-कधी ना मेंदू व्यवस्थित चालत नाही. असं नाही की सगळ्यांचंच चालत नाही, पण असतो. कुणाला स्ट्रेस असतो, कुणाला झोप लागत नाही. तर याचे खूप वेगवेगळे फायदे आहेत. तुम्ही एकदा सर्च करून बघू शकता Googleला वगैरे, की बटरफ्लाय पीटीचे फायदे किंवा गोकर्णाचे फुलाचे पाणी पिण्याचे फायदे वगैरे तुम्ही बघू शकता. खूप सारे त्याचे फायदे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दिसताना निळा चहा दिसतो बरं का. आता थोडीशीच फुलं वापरलेत मी, नाहीतर डार्क ब्लू असा चहा दिसतो. आणि जेव्हा आपण लिंबू पिळतो ना, तेव्हा तो जांभळ्या कलरचा होतो. तर असा हा चहा, हर्बल टी काही म्हणू शकतो आपण, ब्लू टी. हा कधीही पिला तरी चालतो. मी कधीही कोणती गोष्ट पिते म्हणजे हर्बल टीच्या रिलेटेड, फक्त जेवताना नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. छान.